जळगावमधील केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली तर टवाळखोरांकडून खडसेंच्या सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की करण्यात आली। या गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी खुद्द रक्षा खडसे यांनाच पोलीस ठाणे गाठावं लागलं। मुलगी कोणाचीही असो, कोणी छेड काढत असेल तर तातडीनं कारवाई झाली पाहिजे। गुंडांची वाढलेली मस्ती कमी करायची असेल तर भर चौकात मारलं पाहिजे, असं संजय शिरसाट म्हणाले। 2 दिवस आधी तक्रार करूनही आरोपींना अटक करण्यात आली नाही। मंत्र्यांच्या मुलासोबत असं होत असेल तर सामान्यांना न्याय कसा मिळणार? मंत्र्यालाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाईची मागणी करावी लागते, अशी खंत रोहिणी खडसेंनी बोलून दाखवली। राज्यात गुन्हेगारी वाढलेली आहे। राज्य सरकारनं अशा गंभीर घटनांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली। धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय। पोस्टमध्ये 3 मार्च 2025 रोजी राजीनामा होणार असं सूचक विधान त्यांनी केलंय। उद्या अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार, अशी पोस्ट करुणा मुंडेंनी केली। अजित पवारांनी 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अजित पवार स्वतः धनंजय मुंडेंचा राजीनामा जाहीर करतील, असं करुणा मुंडे म्हणाल्या। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे, राजकारणातून बाहेर काढलं पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली। बीड जिल्हा कारागृहातील महत्त्वाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत। विशेष म्हणजे बरेक नंबर 6, 7, 9 या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचा कारागृह प्रशासनाचा दावा आहे। बरेक नंबर 9 मध्ये वाल्मिक कराड असल्यानं नेमका याच ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरा खराब कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होतोय। इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिलाय। प्रशांत कोरटकरनं दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी करताना कोल्हापूरमधील न्यायालयानं त्याला 11 मार्चपर्यंत अटक करू नये असे आदेश दिले। स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी होणार आहे। आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले। मनसे नेते संदीप देशपांडेंनी मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली। वरळी कोळीवाड्यातील समस्यांसंदर्भात देशपांडेंनी राणेंची भेट घेतली। वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये शिवचोरोबा संघटना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन झाली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू म्हात्रे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। आम्ही तत्वांशी कधी फारकत घेतली नाही। ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्रामध्ये कशी आहे ते आपल्याला माहिती आहे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावला। आम्हाला गद्दार म्हणून चिडवलं, पण आम्ही भगव्यासोबत निष्ठा राखली, असंही ते म्हणाले। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर झाली आहे। कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ, आमदार पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली। सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केलेली आहे। राज्यातील विविध घटनांमुळे नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगणार आहे। विरोधक सरकारला अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धारेवर धरण्याच्या तयारीत आहे। भिवंडीच्या मानकोलीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री क्रिकेट चषकाचं आयोजन करण्यात आलं। वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालं। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर नाईकांनी जोरदार फटकेबाजी केली। येवल्याच्या कुसमाडी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी टाहो फोडत संतप्त झालेले नागरिक हातात रिकामे हांडे घेऊन पाण्याच्या टाकीवर चढले। पाणी द्या अशा घोषणा देत नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं नवी मुंबई स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सानपाडा आणि नेरूळ परिसरात स्वच्छता केली। पंढरपूरमध्ये संत मुक्ताबाई मठाजवळ गर्दीच्या ठिकाणी रिक्षावाल्यानं स्टंटबाजी केली। स्टंटबाजीमुळे स्वतःचा आणि लोकांचा जीव धोक्यात घातल्याची चर्चा होऊ लागली। नाशिकमध्ये दुकानाची तोडफोड करणाऱ्या दोघांची पोलिसांनी धिंड काढली। तोडफोडीच्या घटनेनंतर या भागातील रहिवाशांमध्ये निर्माण झालेली दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला। पुण्यात बेवारस आढळणाऱ्या वाहनांना हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत रस्त्यावर धुळखात पडलेल्या वाहनांना हटवलं जाईल। अशी वाहनांवर आधी नोटीस सुद्धा लावली जाणार आहे।
दरम्यान जप्ती वाहन परत हवे असल्यास वाहन चालकांना दंड भरावा लागेल. बीडच्या धारूर तालुक्यातील पिंपळवाडा इथं रामहरी तिडके या शेतकऱ्यानं 3 गुंठे क्षेत्रावर अफूची शेती केली. पोलिसांना माहिती मिळताच कारवाई करत 50 गोण्या अफू जप्त करण्यात आलं. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सिरसाव गावातील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरावस्था झाली आहे. जीर्ण इमारतीमध्येच विद्यार्थ्यांनी शिक्षण त्यांना घ्यावं लागतंय, त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय. पंढरपूर नगरपालिकेच्या स्विमिंग टँकमध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशराज माने असं मृत्यू पावलेल्या या तरुणाचं नाव आहे. तो आपल्या मित्रासह पोहण्यासाठी आला होता, पण पोहता येत नसतानाही त्याने स्विमिंग टँकमध्ये उडी घेतली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संकुलामध्ये सौहार्द 2025 या सांस्कृतिक कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, आमदार इद्रिस नायकवडी, संजय भोकरे उपस्थित होते. होळी आणि धुलीवंदन सणानिमित्त मध्य रेल्वेनं आतापासून प्रवाशांसाठी खास नियोजन केलं आहे. मुंबई कन्याकुमारी विशेष साप्ताहिक एक्सप्रेस सोलापूर मार्गे धावणार आहे. या गाडीच्या 4 फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे सोलापूरकरांना होळीसाठी मुंबई आणि कन्याकुमारीला फिरायला जाता येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड सिमेंट प्रकल्पामुळे परिसरातील सुपीक जमीन नापीक झाल्याचं भयानक वास्तव पुढे आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे ते त्रस्त झाले. प्रकल्पाच्या प्रदूषणाचा मोठा परिणाम पिकांवर आणि जमिनीवर होतोय. वाशिम जिल्ह्यातील वाई गावामध्ये गेल्या 85 वर्षांपासून सुरू असलेल्या श्री नंदिकेश्वर महाराज उत्सवाच्या निमित्तानं ग्रंथ मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. मिरवणुकीमध्ये गावातील लहान मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. 5 दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वीरेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी वाशिममध्ये विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या 3 विशेष पथकांनी तातडीनं 448 कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावली आहे. शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये धुळे जिल्हा अव्वल ठरलेला आहे, तर धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे राज्यातील उत्कृष्ट सीईओ ठरले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आदासा इथल्या गणपती मंदिरात सामूहिक अथर्व शीर्ष पठण करण्यात आलं. मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः सहकुटुंब अथर्व शीर्ष पठणात सहभाग घेतला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं पालघरमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. हजारो अनुयायांकडून शहरातील अनेक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. देवरुख नगरपंचायतीकडून गोळा केलेला कचरा उघड्यावरच टाकण्यात येत असल्यानं स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. चिकनचे मांस, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, कागद आदी सर्व प्रकारचा कचरा वस्तीमध्ये वाहून जातो. त्यामुळे दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील डाब इथल्या यहा मागीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आदिवासी पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा करतात आणि या यात्रोत्सवाला सुरुवात करतात. प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा करणाऱ्या टोळक्यानं साक्षीदार असलेल्या युवकाच्या घरावर हल्ला करून त्याला धमकावलं. या हल्ल्यामुळे दहशतीत असलेल्या युवकानं पोलिसात तक्रार दिली नाही. मात्र परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हा घटनाक्रम कैद झाला. अंबरनाथमध्ये नव्या धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. धरणामुळे शेतकऱ्यांची 139 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या धरणामुळे आजूबाजूच्या अनेक गावातील शेतकरी आणि गावकऱ्यांच्या पाण्याची समस्या कायमची मिटणार आहे. वसईतील आगाशीच्या नाल्यामध्ये शेकडो आधार कार्ड सापडलेत. विशेष म्हणजे 10 दिवसांपूर्वी वितरित केलेल्या एका आधार कार्डचा यामध्ये समावेश आहे. आधार कार्ड बरोबर जळालेल्या अवस्थेमध्ये भिजलेल्या अवस्थेत काही जॉब लेटर आणि विम्याचे पेपरही सापडले. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. नागपूरच्या मेडिकल कॉलेज शासकीय रुग्णालयातील मध्य भारतातील पहिली रोबोटिक बायपास सर्जरी यशस्वीपणे पार पडली. सरकारी रुग्णालयामध्ये होणारी ही पहिली रोबोटिक बायपास सर्जरी असल्याचं डीन राज गजभिये यांनी सांगितलंय.
संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विजेचा खेळ खंडोबा झालाय। शेतीसाठी पाणी उचलता येत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले, तर पाणी पूर्वेला नेलं जातंय। आमच्यावर अन्याय होतोय असा संताप शेतकऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यासमोर बोलून दाखवला। धाराशिवमध्ये तुरीच्या दरात तब्बल 3,000 घसरण झाली, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अवघ्या 6 ते 7,000 रुपये दरानं तूर विक्री करावी लागतेय, त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। अकोल्यामध्ये पोलीस दलाच्या संकल्पनेतून वॉकी टॉकी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। स्पर्धेत हजारो अकोलेकरांनी सहभाग घेतला। मराठी सिनेमा अभिनेता स्वप्नील जोशी याची या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती होती। हर घर जल अंतर्गत जलजीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मोठा फज्जा उडाल्याचं चित्र आहे। गावागावात फक्त पाण्याच्या पाईपलाईनच्या बंडलांचे ढीग दिसतायत, मात्र प्रत्यक्षात पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही। बिबट उतरला रस्त्यावर असं काहीसं चित्र रस्त्यावर दिसून आलेलं आहे। तर रात्रीच्या सुमारास मुख्य रस्त्यावर नवेगाव बांध परिसरात बिबट्याचं भ्रमण पाहायला मिळालं। गावाजवळ बिबट येत असल्यानं परिसरात मात्र भीतीचं वातावरण आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माण तालुक्यातील बोराटवाडी या ठिकाणी निवासस्थानी येऊन सांत्वनपर भेट घेतली। जयकुमार गोरे यांच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी पुणे इथल्या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालं होतं। नागपूर विदर्भच नव्हे तर ठिकठिकाणी प्रवाशांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून खास उन्हाळी नजराणा मिळणार आहे। आता इथून थेट कोल्हापूर, जयपूरसह ठिकठिकाणी झेपावता येणार आहे। सोलापूरच्या दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पाहणी केली। सद्यस्थितीमध्ये 110 किलोमीटरपैकी 108 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचं काम आणि 84 किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे। शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकपर्यंतचा इतिहास महानाट्यात सादर करण्यात आला। महानाट्याला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथल्या 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात रथोत्सव सोहळा पार पडला। मंदिराला 5 प्रदक्षिणा घालण्यात आला। या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यानिमित्त देहू संस्थांची बैठक झाली। नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घारगे यांच्यासह देहूच्या विश्वस्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली। संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वाराला रंगरंगोटी करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर बीज सोहळा येत्या 16 मार्चला होणार आहे। बदलापुरातून एक दिव्यांग व्यक्तीची कार चोरण्यात आली आहे। याच कारच्या मदतीनं चोरट्यांनी नाशिकमध्ये अनेक ठिकाणी घरफोडी केल्याचंही समोर आलंय। दरम्यान 22 दिवसानंतर ही कार शोधण्यात अपयश येत असल्यानं कार मालकानं संताप व्यक्त केला। अंधेरी पूर्वमध्ये पीएमजीपी वसाहतीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून पिता पुत्र जखमी झाले। दोघेही 4थ्या मजल्याच्या बाल्कनीमधून थेट 3ऱ्या मजल्याच्या बाल्कनीत पडले। जळगावात हर्बल लाईफ प्रोडक्टच्या नावाखाली महिलेची 66 लाखांची फसवणूक करण्यात आली। प्रोडक्टमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळेल असं सांगण्यात आलं। या प्रकरणी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। येवला शहरामध्ये दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। वेगवेगळ्या भागातून 2 दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या। दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या। सांगलीमध्ये महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळानं स्वस्तात घरं देतो असं सांगत 7,000 पेक्षा जास्त पोलिसांची फसवणूक केली। तर जवळपास 1100 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप बचाव कृती समितीनं केलाय।